गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये, मराठी व्लॉगमध्ये. आणि आज मी ट्रॅव्हल करणार आहे सांगलीपासून महाबळेश्वर आणि महाबळेश्वरपासून रायगड. आज पहिल्यांदा मोठं व्लॉग सेटअप केलं आहे, त्यामुळं कसा व्हिडिओ येईल कसा नाही आय डोंट नो. आज मी कव्हर करणार आहे 250 किलोमीटर टोटल. आणि आपल्या नव्या बाईकवरती, नव्या ॲक्च्युली सेकंड हँड बाईक आहे. आणि एक रिव्ह्यू पण होऊन जाईल CBR 250 किलोमीटर. एक कसा ट्रॅव्हल प्रवास होतो आहे, काय पेन वगैरे काय होतो आहे की नाही, हे सगळं आपल्याला आज व्हिडिओमध्ये कळेल. तर स्टे ट्यून राहा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये. आणि महाबळेश्वरचा सुंदर रस्ता, सुंदर निसर्गीय वातावरण, एन्व्हायरमेंट सगळं आज आपल्याला बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की. काहीच आयडिया लागत नाही कॅमेरा सेटिंगची. आणि माईक पण थोडा आतमध्ये घेतला आहे, थोडा कुशनच्या खाली घेतला आहे. अगं आता आवाज क्लिअर येत असेल. टोटल माझं 820 रुपयाचं पेट्रोल बसलं. एक 8 लिटर आलं असेल, तेवढं 7.9 लिटर आले पेट्रोल. इकडचा रोड खूप छान आहे, बघितलं आता तुम्ही. म्हणजे हा आता काम चालू होतं, मागच्या मेपर्यंत तरी काम चालूच होतं. आणि आता हे काम झालेलं आहे, व्यवस्थित काम झालं आहे एकदम. ते जर झालं काम की बघायला लोक आता असते. आपण आलेलो आहे इस्लामपूरमध्ये. थोडं लवकर निघाल्यामुळे आपल्याला गर्दी नाही भेटत आहे एवढी. तर मी नेहमी निघतो एक 10-11च्या सुमारास कधी जाताना, तर तेव्हा मला गर्दी जाम भेटतं बाबा. आता इस्लामपूर नंतर येईल आपलं पेटनाका. पेटनाक्यावरनं आपण हायवेला जॉईन होऊ. मग हायवेवरनं सरळ एकदम व्यवस्थित काम आहे. स्टार्ट बटन. आपण आता आलेलो आहे आपल्या हायवेला. हायवे टच झालेला आहे. आता पेटनाका जायचं आपण हायवेला चाललेलो आहे. तर बघा की सुंदर वातावरण आहे, मस्त पावसाळी असं वातावरण झालेलं आहे. लवकर निघालो आहे त्यामुळं एवढं ऊन पण नाही. आता आपल्याला वाजले 10. इथून मला वाटतं तरी नाही म्हटलं तरी आपल्याला 12 वाजतील आपल्याला सातारा जायला, 12:30 वाजतील. कारण आपण काय एकदम हाय स्पीडने जात नाही. तर 12:30 वाजतील मला असं वाटतं. पहिल्यांदा गाडी चालली तर एमकावायची पण नाही दिली आहे आपल्याला. जरा हळूहळूच न्यायची आहे. आणि मिरर नाही त्यामुळं पाठी बघून चालता येत नाही, त्यामुळे एका साईडने घेऊ गाडी. हा टेम्पोवाला मंद. एक पुढं मोठा टेम्पो आहे, जागा नाही 2 टेम्पोंना, तरी पण घुसायचं आहे त्याला. काय घाई आहे बघा. असे मूर्ख असतात ना टेम्पोवाले, त्यामुळे सगळं बाकी लोकांना पण जाता येत नाही. सगळ्यात जड वाहनांची लेन असते डाव्या साईडची, आणि हे गाडी चालणार उजव्या साईडनी. आता हा सर्व्हिस रोड आहे ते सोडा, पण नॉर्मली हे बघा केवढं मोठं ट्रक आलं आहे बघा. काय झालं विषय. हां तिकडं ट्रॅफिक आहे बघा. ही ट्रॅफिक आहे इकडं जोरात, आणि त्यामुळे सगळे शॉर्टकट मारायला बघतात. जसं तसा वारा लागतोय ना, थोडं सर्दी वाढत चालते. त्यामुळं सर्दीवरचा डोस घ्यावा लागेल आज असं वाटायला. डोंगरी म्हटलं यायचं नक्की. मस्त आहे एवढं इथं. आणि स्पेशली इथं ना ते हे चिकन थाळी अशी येते ज्याच्यामध्ये आपल्याला तंदुरी लेग पीस भेटतो. तंदुरी लेग पीस एवढा भारी आहे ना, एक नंबर आहे. कराड पण आलं एवढं लवकर आहे का? फास्ट आलो का? पण मला वाटतं ट्रॅफिक नव्हती त्यामुळं. पण अजून कराड पुढं आहे, इथून सुरुवात आहे. आत्ताच कराडचं डीमार्ट आलं आहे बघा. इकडे आहे डीमार्ट हायवेला. आणि हा फ्लायओव्हर झाला की विषयाचे एंड.
हो सावकाश 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 कंट्रोलमध्ये गाडी चालवणे का काय घाई नाही आपल्याला. तर ॲज युजल आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली आहे. पण आता मी काय केलं आहे, मित्राची पॉवर बँक घेतली आणि माझी USB-C टाईप केबल आहे ती कनेक्ट केले डायरेक्ट कॅमेराला. म्हणजे कॅमेरा जो आहे कंटिन्युअस चार्जिंगमध्ये पण राहील आणि रेकॉर्ड करत पण म्हणजे चालू राहील. जेव्हा रेकॉर्डिंग नसेल तेव्हा चार्जिंग तरी होईल ॲटलिस्ट. तर असो आपली जर्नी कंटिन्यू करूया. जेवढं चांगलं वातावरण आहे तेवढ्यात लवकरात लवकर आपण जायचा प्रयत्न करूया. आपलं टार्गेट होतं 12 वाजेपर्यंत सत्तारा. हे टार्गेट नाही निवडून जायचं आहे पण तो जो एक अंदाज आहे. मित्रांनो ही राहू मिसळ आहे. राहू मिसळ खूप छान मिसळ भेटते इथं. या मार्गाने कधी गेलात तर नक्की अवश्य भेट द्या. खूप छान मिसळ असते आणि जेवण पण खूप छान आहे. टोल नाका जवळ येताच रस्त्याची क्वालिटी एकदम अचानक उत्कृष्ट होऊन जाते. एकदम हाय लेवलची होऊन जाते बघा. कारण इथं त्यांना सारखं सारखं काम नको आहे. म्हणजे इथला रस्ता ते चांगला बनवतात म्हणजे बाकीचे पण बनवू शकतात पण बनवत नाहीत. चला आपलं मोटर बाईक लेन किधर आहे. नशीब बाबा अजून तरी मोटर बाईक सायकलवरती लावत नाही. टोल नाका पास करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची असते की खाली आहे ना ते ॲल्युमिनियमचे खेळ टाईपचे आहे ना बरेच असतात इथं अशा प्लेसेसवरती. तर पंक्चर होण्याचे चान्सेस बरेच असतात. तर अशा ठिकाणी तुम्ही काळजी घ्या. खाली बघून चाला. टोल नाका असेल किंवा आपलं हे असेल बोगदा असेल अशा ठिकाणी हे बरेच असतात. म्हणजे रस्त्यावरती असे बाहेर आलेले असतात शिगा टाईप. आता शिगाने काय म्हणतात लोखंडाच्या शिगा असतात ना तसं बाहेर आलेलं असतं आणि ते पंक्चर करण्याचे जे लय मोठं कारण असतं. मला 2-3 वेळा पंक्चर त्याच्यामुळे झालेलं आहे. सो बेटर तुम्ही तर बघा आणि अवॉइड करायला बघा अशा रस्त्यावर. वाव यामाहा ही तर बाईक म्हणजे ड्रीम बाईकच आहे बाबा. पण ती कधी घेता येईल असं वाटत पण नाही. बघा ना काय काका पण डॅशिंग आहेत. काका पण डॅशिंग आहेत. ही बस किती मस्त आहे बघा ना. मग दाखवतो है ना. थोडीशी ओल्ड स्टाईल फील होत आहे. हे बघा हाताची अवस्था बघा काय झाली. बाप रे बाप. म्हणून मला ग्लोव्ज घ्यायचेत आणि ग्लोव्ज घ्यायचे म्हणतो पण घेणं होत नाही असा विषय झालाय. आपण टोटल आता किती किलोमीटर आलो असेल माहिती का. एक 80 किलोमीटर आलो आपण जेव्हा आपण पेट्रोल टाकलं त्या पॉईंटपासनं. आणि मेन सांगलीपासनं तर आपण 100 किलोमीटर झालेलं आहे क्रॉस. मी पल्सर 100च्या वरती नेते. रॉयल एनफिल्ड पण 100च्या वरती नेते. पण हिला न्यायला माझा धैर्य होतं. असं नाही की एक्झॅक्ट पावर नाही असं नाही. म्हणजे 95 एकदम इझिली जाते. एकदम त्याला असं थोडं एकदम हाय देऊन 95पर्यंत जाते असं नाही विषय. पण 95च्या पुढं नेताना मला थोडं परिश्रम करावं लागतं आणि थोडंसं एक मनात कॉन्फिडन्स येत नाही. आणि हेल्मेट पण आपलं जुनं असल्यामुळं ना डिफ्लेक्शन बरंच होतं. त्या डिफ्लेक्शनमुळं पण मेबी काहीतरी प्रॉब्लेम होत असणार. आता पहिलाच माझा व्हिडिओ असल्या कारणानं म्हणजे बरेच वर्षांनी पहिला व्हिडिओ करतो. पण आता मी जेव्हा चेक करी घरी गेल्यावरती तेव्हा कळेल नक्की काय विषय होतो. मग तसं आपण पुढे त्याच्यावरती उपाय शोधूया. पण मोठं ब्लॉगिंग करायची
मित्रांनो आता शेंद्रे येणार आहे. आपण काय करणार आहे, शेंद्रेवरनं जाणार आहे. शेंद्रेवरनं एक रोड जातो जो कास पठाराला पण जातो आणि अजिंक्य ताऱ्याचं नाही माहिती, पण कास पठाराला तर तोच जातो. म्हणजे एक साताऱ्यातनं पण कास पठाराला जाणार रोड आहे आणि एक शेंद्र्यावरनं पण आहे. तर आपण शेंद्र्यातनं काय करणार, साताऱ्यामध्ये घुसणार आहे आणि शेंद्र्यातनं साताऱ्यामध्ये घुसलो की साताऱ्यातनं आपण हे करू, म्हणजे मेढ्यामार्गे आपण इथे जाणार, महाबळेश्वरला जाणार आहे. आपण वाईमार्गे जात नाही कारण ते लांब पडतं आणि म्हणजे इथून पुढं अजून थोडं जाऊन मग वाईवरनं असं महाबळेश्वर असं पण आहे रोड. पण आपण मेढ्यामार्गे जाणार आहे कारण रस्ता पण खूप छान आहे मेढ्यामार्गाचा आणि जवळ पण पडतं आणि रस्ता पण छान आहे. साताऱ्यातनं पण जाऊ शकतो मेढ्यामार्गे, असं काही नाही की शेंद्र्यातनं जावं लागते. इथून साताऱ्यातनं मग तर तुम्हाला म्हणून आज नवीन मार्ग दाखवण्यासाठी मी इकडनं आणतो. आणि तुम्हाला कास पठार जे की फेमस आहे फिरायला जाण्यासाठी ह्या सीझनमध्ये, मुख्यतः आता तो सीझन येणार आहे ना, त्या सीझनमध्ये फिरण्यासाठी कास पठार हे फेमस आहे. तर सांगली साईडने जे काही येणार असतील त्यांच्यासाठी हा रोड मार्गदर्शक ठरेल. आता आपण आलो आहे मेढ्यात, शेंद्र्याच्या नाक्यातलं डाव्या साईडला वळालो आहे. झाडाची सावली जी रस्त्यावर पडते ना, तिथून चालवायला गाडी खूप छान वाटतं. आणि साताऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे का, साताऱ्यातलं वेदर एवढं छान आहे. महाबळेश्वरला लागून असल्यामुळे सातारा वाई या मार्गाचं वेदर, ह्या एरियातलं वेदर इतकं छान आहे की त्यामुळे इथे तर शूटिंग वगैरे भरपूर होतात. मराठी सिरियल्सची वगैरे शूटिंग आहे ना, ह्या भागात खूप असतात. तर मी आता काय केलं आहे, थोडं थांबलेलो, थोडं माईक चेंज केलं आहे. हे जे बोललो ना आता मी, ते सगळं माईक चेंज केल्यावरती बोललो आहे. तर मला आता आवाज कसा येतो तुम्ही सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये. थोडं माईक समोरच्या साईडला आणलं आहे, थोडा आता आवाज कसा येतोय मला एकदा सांगा. समोर दिसतोय तो आहे अजिंक्य तारा गड. साताऱ्याला लगतच आहे अजिंक्य तारा. साताऱ्याच्या बाहेर आलोय आपण. काहीतरी घाण पडली यार, शी घाण नाही ॲक्च्युली, झाडाचं पाला होता तोरून पडला. तर आपण आलो आता साताऱ्याच्या बाहेर. आता चाललोय आपण मेढ्यामार्गे महाबळेश्वर. तर इथून मला वाटतं एक तास असेल रस्ता महाबळेश्वरचा. कुठेतरी खाऊया मस्तपैकी. एक हॉटेल चांगलं आहे, तिथे मिसळ खूप छान भेटते, तुम्हाला दाखवतो ते हॉटेल. इकडचे रोड खूप छान आहेत, म्हणजे गाडी चालवायला मजा येते. हा थोडा गर्दीचा भाग आहे, इथून पुढे गेल्यावरती निवांत आहे. साताऱ्याला लागून असल्या कारणाने थोडी गर्दी आहे. साताऱ्यासोबत इकडचाही थोडा भाग जो आहे तो विकसित होत चालला आहे ना. वाव, हिमालय गेली. ड्रीम बाईक, ड्रीम माझी जुनी हिमालय माझी ड्रीम बाईक आहे, नवीच नाही. नवी खूप ईगल टाईप वाटते, ईगल पक्ष कसं असतं ईगल तशी वाटायला ती. जुनी आहे ना ती, क्लासच आहे यार. सातारा ते महाबळेश्वर मेढामार्गे हा रोड आहे. ते रस्त्यावर खड्डे पण नाहीत, जे आपलं वैशिष्ट्य आहे आपल्या इंडियातलं, ते वैशिष्ट्य इथं नाही आहे, एक्सेप्शन आहे. वाव, ही झाड बघा किती मस्त आहे. म्हणजे छोटी छोटी झाडं बघितली होती, पण मोठी झाडं हे बघा. बोलून बोलून माझा घसा आता दुखायला लागला आहे आणि त्यामुळे आता माझे शब्द फुटेनासे झालेले आहेत. माझा हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठीच मी मोटो व्लॉगिंग मुद्दामून चालू केलेली आहे. कारण असंच आपण बडबडत की आपण वेडे नाही ना, पण मोटो व्लॉगिंग करताना ॲटलिस्ट आपण बडबडू शकतो आणि बडबडायची प्रॅक्टिस व्हावी. खास करून बडबडायची प्रॅक्टिस, बडबडणं खूप गरजेचं आहे ना. असं नका समजू की शांत राहायला, ते आपल्याला रील्स येतात ना की भाई शांत माणूस ते मोर डेंजरस,
पण कसं आहे, तुम्ही जास्त शांत राहिलात ना का तुम्हाला बोलायचं कुठे हे पण तुम्ही विसरून जाता. माझ्या बाबतीत तसंच झालं. मी शांत राहून 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 आता मला ते बोलण्याची सवयच गेली आणि बोलायला लागलो की माझा घसा असा दुखायला लागतो. मध्ये शब्द स्पष्ट येत नाही किंवा शब्दावरती जो कंट्रोल असतो तो राहत नाही. मग बोलायचं एक असतं, तोंडातनं दुसरं निघतंय. त्यामुळं हे गोष्टी मला नको आहेत. मला परत बोलायचं, व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. समाजात राहताना बोलणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी मोटोला हे बघा आता हे जे चुकलो ना हे उदाहरण झालं तिचं. म्हणून मी मोटो व्लॉगिंग जे आहे ते चालू केलेलं आहे. आणि मोटो व्लॉगिंग म्हणजे मला ट्रॅव्हलिंग करायला, बाईकवरती फिरायला खूप आवडतं. तो एक पर्पज होताच माझा. पण शिवाय दुसरा पर्पज जो आहे तो मला बोलता यावं, बोलण्याची कला शिकावी, जास्तीत जास्त व्यवस्थित कसं बोलता यावं ह्यासाठी मी चालू केलं आहे. मी इंग्लिशमध्ये पण बोलणार होतो किंवा असं ट्राय करणार होतो इंग्लिश पण सुधारावी म्हणून. पण ठीक आहे म्हटलं, नको, लोकांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे. नुसतं आपल्यासाठी सगळं असून चालणार नाही, लोकांना पण दिलं पाहिजे. तर माझ्या बोलण्यात तर तुम्हाला पण आनंद भेटला पाहिजे, तुम्हाला पण एन्जॉयमेंट झाली पाहिजे. तर मी म्हणून मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करतो आहे. आणि अशा प्रकारे आपलं हॉटेल जे आहे ते आलेलं आहे. आपण तिथे मिसळ खाऊया आणि मग पुढचा प्रवास चालू करूया. हॉटेलचं नाव आहे रेटको. लेट्स गो. मस्त जेवण झालं, मिसळ पाव खाल्ला, मस्त मिसळ जबरदस्त आहे इथली. हा जबरदस्त आहे, एक नंबर. अजला एवढा मोठा होता, मला वाटलं मी इझिली क्रॉस करीन. आता नको, आता जाम उडवते बाईक डायरेक्ट. माझा विचार होता काय माहिती आहे का, माईक जो आहे ना पाठी लावायचा, म्हणजे पाठच्या बॅगमध्ये टाकायचा आणि तुम्हाला इंजिनचा साऊंड, आपला एक्झॉस्टचा साऊंड आहे ना तो ऐकावा महाबळेश्वरच्या रूटला. सो मी प्रयत्न करीन की मी बोलणार नाही आणि फक्त पाठच्या सॅकमध्ये माझं माईक टाकीन आणि तुम्हाला जो काय असेल तो इंजिन साऊंड ऐकायला येईल. आणि तसं माझं प्लॅनिंग आहे. थोडंसं पुढं गेल्यावरती मी तसं सेटिंग करतो. बाय द वे तुम्ही रोड ऑब्झर्व करताय ना, तिथपासनं सातारा निघाल्यापासून आत्तापर्यंत अरे पूर्णच आहे आम्हाला. एवढं तुझी स्तुती सुंदर उधळतोय की मला वाटतं ते नजरच लागेल त्याला. सॉरी अंकल, नक्कीच नेली असती तुम्हाला, पण आज जरा पहिल्यांदा व्लॉग करतोय. एकदा असं काय झालं माहिती आहे काय, एकदा सोडा, एकदा नाही, एक 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या म्हणजे जवळच्या एक मॅडम आहेत, त्यांनी काय आम्हाला सांगितलं, त्यांच्या शेजारी एक चोरी झाली आणि चोरी करून जो पळत होता माणूस तो काही म्हणजे थोडासा पुढे गेला. त्यांनी लिफ्ट मागितली एकाकडं आणि ज्याने लिफ्ट दिली त्याला नव्हतं माहिती की तो चोरी करून आला आहे. त्याने लिफ्ट दिली, त्याने सोडलं त्याला आणि नंतर पोलिसांनी ज्याने लिफ्ट दिली त्याला पकडलं, त्याच्यावरती सगळे गुन्हे टाकले बरं आणि त्याला जेलमध्ये टाकलं आणि ज्याने खरोखर चोरी केली तो फरार. असा विषय झाला आहे. त्यामुळं लिफ्ट द्यायची नाही द्यायची हा पण आता विचार करून मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे बाबा. आणि मेन म्हणजे 2 दिवसापूर्वी मी पण एकाला अशी लिफ्ट दिलेली. मला टेन्शन आलं ना बाई, असं काय सीन झाल्यावरती, म्हणजे लिफ्ट पण द्यायची नाही आणि लिफ्ट देणाऱ्याला पहिला अटक. जो चोरी करतोय तो राहायला मागच आणि जो लिफ्ट देतोय त्याला अटक. हे काय बरोबर नाही. म्हणजे इंडियनचं ज्युडिशरी सिस्टीम जे आहे ना बेभरोशी आहे बाबा.
त्यामध्ये बदल आणणं अत्यंत गरजेचं आहे. एक काम करतो आता मी, जरा माझा माईक जो आहे ना तो पाठच्या बॅगमध्ये टाकतो, जेवढा शक्य होईल तिथपर्यंत जाईल असा, आणि मग आपण इंजिन साऊंड बघूया कसा येतोय आवाज, आणि कंटिन्यू व्हिडिओ काढतो. So guys, we are in Mahabaleshwar. So as you can see the beauty of Mahabaleshwar. आता आपण सरळ जाणार आहोत स्टँडच्या दिशेने. इकडे वेगवेगळे पॉईंट्स आहेत, म्हणजे तुम्ही जेव्हा फिरायला याल तेव्हा तुम्हाला कळेलच. प्लॅनिंग करून यायचं कुठल्या पॉईंट्स फिरायला. सो आपल्याला जायचं आहे सरळ, आणि उजव्या साईडला रोड जातोय, तो जातोय पाचगणी. एक काम करूया, पेट्रोल टाकू, फुल करू, म्हणजे आपल्याला अंदाज येईल आपण किती किलोमीटर चाललोय ते. सो 440 रुपयाचं बसले, म्हणजे 4 लिटर बसले पेट्रोल. 4 म्हणजे किती येते बघा, 4.1 वगैरे असेल. आणि आत्ता 504 किलोमीटर झाले, 153 किलोमीटर झालं आहे आपलं 440 रुपयामध्ये. कारण जेवढं फुल होती तेवढीच परत फिल केले, तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किती झाले. 153 किलोमीटर 440 रुपयामध्ये. सो लेट्स गो. आता आपण महाबळेश्वर उतरणार आहोत. घाट, सुंदर सुंदर नजारे, धबधबे तुम्हाला दाखवतो. आता थांबणार नाही जास्त वेळ, पण तुम्हाला दाखवत जाईल. तर त्यांना तेवढं मजा येत नाही चालवायला, कारण ते स्लो घ्यायला लागते गाडी. बघा बघा बघा, किती वेळा बघितलं ते गाव, तर बघा किती सुंदर दिसतंय. यातनं मला वाटत नाही दिसत असेल, म्हणजे चारी साईडनी डोंगर आणि मध्ये ते गाव, असं फुल फिल्मी शूट असतं ना, त्या टाईपचा व्ह्यू येतोय. जबरदस्त. उतरताना एक नंबर आहे खरं रोड. हा रोड झाला ना जबरदस्त, मजाच येईल. आता थोडा छोटावर पडतो हा रोड, आणि काम पण चालू आहे. पण तुम्ही धबधबे बघा, आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या. लुक ॲट द व्ह्यू. थोडंसं ट्रॅफिक लागलेलं आहे. आता हे एस टीला क्रॉस करायचं म्हणजे मोठं कठीण काम आहे बाबा. एस टी इज नॉट दॅट इझी. जागा तर देत नाहीत, तो विषय वेगळाच. पण तेच एवढे सुपरफास्ट असतात की आपण किती फास्ट जाणार त्यांच्यापेक्षा, असा विषय आहे. पण तुम्ही जर महाबळेश्वरला येत असाल नक्की एक दिवस काढा, एक्स्ट्रा काढा. एक दिवस प्रतापगड पण फिरून या, खूप छान आहे फिरण्यासाठी. आणि एक म्हणजे जास्त हार्डली 3-4 तास लागतील किंवा कमीच. सो तुम्ही ते अकॉर्डिंगली प्लॅन करू शकता.
धुआ छटा खुला गगन मेरा, नदी गगन मेरा सफर मेरा. बाई जा तुझा उलटा गाडी उलटा. मी नाही उलटो का तिथे जा सेफेस्ट जातो माझं. सो बघा हा रोड जातोय आपला ह्या सगळ्या ज्या गाड्या येतात ना तिथून किल्ले प्रतापगड. कधी आला तर नक्की भेट द्या. अशा वेळी ना ॲडव्हेंचर बाईक पाहिजे. बाय 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 बाय. सन 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 करत आपली काय नाव तिचं एक्सपल्स असेल तर अशा रोडवरती एक नंबरच. म्हणजे रोड एवढा पण घाण नाही आहे बघा असा. पण एक्सपल्स कसे दान दान करत जातील. वी डोंट नीड टू थिंक अबाउट इट ऑइल बायडी. गाडी अशी चालवते जशी काय माझी ॲडव्हेंचर बाईकच आहे. नाही बाबा आपण तेवढे स्किल ड्रायव्हर नाही असून हे त्या लेवलला स्किट करत नेतात ना गाडी. तर आपलं असं वय आलं आहे की हातपाय तुटले तर परत जोडणं मुश्किल आहे. त्यामुळं महाबळेश्वरचा घाट आपण उतरलो आहे पण अजून पण बरंच जायचं आहे. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की पाऊस येण्याची शक्यता आहे. आलाच पाऊस. सो जर पाऊस कंटिन्यू राहिला तर डायरेक्ट आपण व्हिडिओ एंड करू. आणि जर पाऊस थांबला तर मी परत एकदा कॅमेरा चालू करेन. सो गाईज वी आर बॅक ऑन ट्रॅक. आता मी आहे मुंबई गोवा हायवेवरती आणि आपण पोलादपूर क्रॉस केलेला आहे. म्हणजे महाबळेश्वर उतरून आपण पोलादपूर क्रॉस केलेला आहे. पूर्ण पोलादपूरपर्यंत पाऊस होता त्यामुळे कॅमेरा मी काढून ठेवलेला आणि आत्ता लावला. खूप वर्षापासून माझी म्हणजे इच्छा होती की बाईकने फिरावं, बाईकने ट्रॅव्हल करावं. जेव्हा मी बायकर्सनं जाताना बघायचो ना तेव्हा मला माझे जुने दिवस आठवायचे. म्हणजे मी जेव्हा कॉलेज पासआउट झालेलो, जॉबला लागलेलो आणि त्या काळात मी जसं बाईकने फिरायचो. कुठे जायचं असेल तर बाईकने राईड मारायच्या मोठ्या म्हणजे आपल्या शहरालगतच. पण काही वर्षापासून ते बंद होतं आणि आज म्हणजे बरेच वर्षांनी मला परत एकदा एवढा मोठा प्रवास, एक बायकरसारखा प्रवास जो आहे तो मला करायला लागला. त्यामुळं मी जेव्हा त्यांना जाताना मी बघायचो तेव्हा मला असं वाटायचं मी कधी प्रवास करीन, कधी बायकरसारखा प्रवास करीन, कधी मी ते जॅकेट घालीन. आज मी जॅकेट नाही घातलं पण बाईकने प्रवास करीन कधी, असा मला ते वाटायचं. आणि आज तो दिवस पूर्ण झालेला आहे. सो एक शुभारंभ आहे असं म्हणा किंवा एक सुरुवात आहे. अजून मोठे मोठे ट्रिक्स करायचे, मोठे मोठे लांब लांब जायचं आहे, बरंच फिरायचं आहे बाईकवरती. स्पेशली बाईकवरती मला बाईकवर फिरायला बरंच आवडतं. ज्यामध्ये बाईकसारखी मजा नाही बाईकसारखी मजा नाही. कार तुम्हाला कम्फर्ट देतो नो डाऊट. आता इथं मला पाऊस आला म्हणून कॅमेरा वगैरे काढावा लागला. तसं कारमध्ये नसते, निवांत जाऊ शकता तुम्ही. पाऊस येऊ दे नाही तर वारा वादळ काही होऊ दे. तर बाईकवर फिरण्याचा जो थ्रिल आणि मजा आहे ना ती कुठंच नाही. सो आता ऑलमोस्ट आपण महाडला आलेलो आहोत. सो हा लॉगचा आपण एंड इथेच करूया. सो तुम्हाला लॉग कसा वाटला, लॉग तुम्हाला लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि शेअर करा तुमच्या मित्रांच्यात, एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण परत असेच व्हिडिओ जे आहेत ते पुढं बनवत राहू. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.